एकंदरीत लक्षात राहा बघा एका मगाशी आपण एका संघाला बाय दिला होता त्यामुळे त्यांचा जो पहिला सामना होईल पण 3 चिठ्ठ्या आहेत आणि पहिली चिठ्ठी जी काढली त्या संघाशी खेळेल आणि बाकीच्या 2 चिठ्ठ्या ज्या राहतात त्यांचा दुसरा सामना होईल. अशा एकंदरीत 2 सामने तगडे राहणार आहेत पुढच्या फेरीचे. सहारेपाडा संघ चला आपण या तसंच गावदेवी आणि आंबेडकर संघ आणि विजय संघाचे दोन्ही प्रतिनिधी आपण सर्वांनी कृपया या लगेच लॉट्स पाहिले जात आहेत. चला मॅचला सुरुवात करायची, वेळ घेऊ नका. लगेचच सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. केतन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. नेवरे 11 हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल ऑफस्टंपवर पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पहिला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. शफल थोडेसे झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर आणि तिथनं जर मग आपण पाहिलं तर विकेटच्या मागे चेंडू निघालाय. चांगला चेंडू, 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 ते 3 षटकार त्याचा प्रयत्न ते या 2-3 ओव्हरच्या मॅच मध्ये खूप गरजेचा असतो. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड आडव्या पट्ट्याचा वापर इथे तो पाहायला मिळाला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये, थोडासा खाली राहताना हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आडव्या पट्ट्याचा वापर हा नेहमी धोकादायक असतो. क्रॉस बॅटेड फटके हे नेहमी गोलंदाजाच्याच पथ्यावर पडतात, एकतर त्यामध्ये कॅच होतात कारण क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहेत ना मिड विकेट काऊ कर्नल आणि लॉंग ऑन इथेच जातात, त्यापेक्षा वेगळ्या एरियामध्ये जात नाही, त्यामुळे तिथे संधी होते झेलची. यावेळी चांगला बॉल अगदी योग्य तऱ्हेनं तिथे दिशा दिली, स्ट्राईक रोटेट केलं, 1 रन तिथे दाफलकावर लावली. अश्विन आणि भूपेंद्र अशी सलामीची जोडी. भूपेंद्र यांना स्ट्रायकर एंडकडे आणणं गरजेचं होतं कारण ताकद आहे आणि ताकदीच्या जोरावर मोठे फटके खेळू शकतात या संध्याकाळच्या सत्रामध्ये. काय इथे ते मोठे फटके खेळले जातील. 3 बॉल नंतर धावसंख्या 1 आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय केतन. यावेळेस मात्र आंबेडकरच्या बाहुबलीचा बाहुबली स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिला. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर केतन. पुन्हा एकदा आपल्या षटकातील चेंडू क्रमांक 5 घेऊन तोच फलंदाज भूपेंद्र समोर उभा आहे. यावेळेस मात्र आत आला. निर्धावाच्या स्वरूपानं समोर खेळणं गरजेचं होतं आणि तेच दर्शवलं त्यानंतर की हा बॉल तिथे गेला असता. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नजर हटली होती, मान आधी फिरली होती आणि त्यामुळे तिथे बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. एक निर्धाव चेंडू तो तिथे पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 7 धावा दाफलकावर. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक तिथे खेळला गेलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा तो इथे व्यक्त केलाय. 1च रनवर समाधान मानलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीस दाफलकावर धावसंख्या 8. लॉट्स टाकले जातात. विजयी संघाचे कर्णधार आपण समोर यायचंय. इथे लॉट्स टाकले जातील. रोडवर ज्या बाईक लावल्यात या आधी आपल्याला सांगितलंय बाईक लगेच बाजूला घ्या, तिथनं गाडी पास होत नाहीये. यानंतर कोणालाही बाय नसेल. यातील विजयी संघ आणि गावदेवी आंबेडकर, सहारेपाडा आणि भावसे. चला टॉस करता या. सहारेपाडा आणि भावसे दोन्ही टीम इथे आलेले आहेत. सहारेपाडाची कॅप्टन इथे उपस्थित आहेत. भावसे संघाचे कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये कोण आहे बॉलर? पंकज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर भूपेंद्र आहे. अगदी बाहुबली स्ट्रोक पहिल्या ओव्हर मध्ये त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं. तसेच 2 बाहुबली षटकार इथे निश्चित अपेक्षित आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. बॅटच्या पट्ट्यातनं निसटून विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. अगदी योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं केली जाते आणि फलंदाजाला शांत ठेवलं जाते, बंदिस्त ठेवलं जाते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये इनफिल्डच्या वरनं खेळलाय. रन्स मिळतील. 1 रन तिथे कंप्लीट केली. डबल करता कॉलिंग आहे आणि
सुरक्षित 2 अंडरआर्म थ्रो केलाय आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या कंप्लीट झाल्या, ज्यामुळे धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडे 10 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. नेवरे 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि धर्मवीर प्रतिष्ठान या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांना दुहात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आले होते, या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 आले होते, या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 आलेत. यावेळेस वळतील पंच, त्यांचा इशारा आलाय वाईटचा, कारण हा बॉल थोडासा बाहेर निघाला होता, एक्स्ट्रा बाहेर निघाला होता, त्यामुळे तिथे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 11 फॉर नो लॉस, कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता 11 धावा या राफलकावर आहेत. 8 होत्या, 8 एक 6 आली होती, 8 होत्या. 11 धावा राफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय, तेवढंच प्रॉपर टायमिंग नाहीये, मात्र प्रयत्न चांगला होता. एका हाताने झेल घेण्याचा, दुसऱ्या रन करता आलेत. 2 रन तिथे कंप्लीट झालेत. तिसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आहे, तिथे काय पोहोचतील आणि 3 पोहोचल्यात. 3 रन तिथे कंप्लीट केल्यात. या 3च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. 1.3 षटकाचा खेळ, 14 रन्स धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 बॉल आहेत ना, अंतिमचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया अंतिमच्या 3 बॉलवर कशा पद्धतीची बॅटिंग इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल, कुठले फटके मैदानाच्या आतनं खेळले जातील, हे सर्व काही पाहावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि जागा दाखवली. बॉलला खेळलाय फ्रंट ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषा पार, षटकार. अगदी अप्रतिम स्ट्रोक, बॅकफुटला गेला चेंडू करता, या फटक्या करता जागा बनवली आणि चेंडूला आपली योग्य ती जागा तिथे मैदानाच्या आतनं दाखवली. हा दमदार षटकार तो मैदानाच्या आतनं पेशकश झालाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वाढली आहे, सुस्थितीकडे गेली आहे. 20 ऑन बोर्ड, 20 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त, एकेरी 20 धावा धावफलकावर आहेत. संघ सहकारी खुश होतात, इथले प्रेक्षक खुश होतात. अश्विन पुढेच एकदा स्ट्रायकर एन कडनं सज्ज, फुलटॉस दिलाय, त्याला योग्य दिशेनं तिथे वळवलं गेलंय. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल गेलाय सीमा रेषा पार, इथे रन्स मिळतील 4. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे भीमर करता. बघूया नेमकं काय घडलं तिथे. ऑनफिल्ड जे अंपायर आहेत त्यांना थोडस डिसिजन देताना प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे मनामध्ये जी शंका आहे ती दूर केली जाते. फिअर बॉल आहे हा, षटक तिथे चौकार आहे. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 24 धावा. शेवटचा चेंडू हा आहे या डावाचा, या पूर्वार्धाच्या खेळाचा. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचा आघात होईल. 24 आल्यात, इथे मोठा फटका आला तर ते परवडणार नसेल. नेवरे 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. लोअर फुल टॉस, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय, हवाई सफर निघून जातोय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं षटकार. 30 धावा धावफलकावर, विजया करता 31 धावसंख्येचं लक्ष्य.
आणि सहारेपाडा दोन्ही टीम मध्ये इथे टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत, ज्यांच्यामध्ये केली जाते इथे नाणेफेक. सन्माननीय मधुकरजी पाटील आणि निलेश निमसे यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते इथे केला जातोय टॉस. चला लवकर फिल्डिंग करता जायचंय, लवकरात लवकर फिल्डिंग करण्याकरता जातं. उशीर होते, शेवटची मॅच होणार नाही. जर इथे वेळ घालवला तर शेवटची मॅच होणार नाही. निलेश निमसे एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून ऑन स्क्रीन तुम्हाला जे व्यक्तिमत्व ऑन स्क्रीन तुम्हाला जे व्यक्तिमत्व पाहायला मिळते निलेश निमसे यांना तुम्ही स्क्रीनवर पाहताय. एक यशस्वी उद्योजक आणि क्रिकेटवर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. डबल ए या ब्रँडचे ओनर जफर पटेल यांचे अगदी जवळचे मित्र आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धा असोत किंवा मग आपल्या टीमला वेगवेगळ्या विभागांमध्ये घेऊन जाणं असं जे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. एक युवा उद्योजक निलेश निमसे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस होताना पाहिलाय आणि इथे नाणेफेकीचा कौल तो संपन्न झालाय. कोण टॉस जिंकला निखिल? निलेश टॉस कोण जिंकला? सहारेपाडा टॉस विन अँड चूज टू बॅट फर्स्ट. तिथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये दोन बॅटर जात आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. विजयाकरची जर घोडदौड सुरू ठेवायची आहे तर 12 बॉल मध्ये 31 धावफलकावर लावावे लागतील. चला वेळ घेऊ नका, लगेचच फील्ड सेटअप करा, कारण खूप जास्त उशीर होतोय. मॅच कंप्लीट करणं ते कठीण होऊन जाईल. चला मॅच सुरू करायची आहे, वेळ घेऊ नका. लवकरात लवकर सामना सुरू करून मॅच संपवण्याचा प्रयत्न करा, कारण वेळ तो आपल्याकडे कमी आहे आणि कमीत कमी वेळामध्ये मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सज्ज होते गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज अश्विन, समोर केतन उभा आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता, मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. तिथे कॉलिंग केलं एका धावे करता. एक रन तिथे कंप्लीट झाली. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून खाली राहिला होता बॉल. सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं आणि तो सबमरीन बॉल बॅटमध्ये घेणं ते कठीण झालं. बॉल विकेट किपर पर्यंत गेला. एक सिंगल तिथे बाईच्या स्वरूपानं, माफ करा, फक्त बाईच्या स्वरूपानं ही सिंगल दाफलकावर जोडली गेली. अश्विन पुढेच एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्याकरता. समोर स्ट्रायकर एंड कडनं सुरेंद्र आहे, जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि त्याला सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. एक रन तिथे कंप्लीट केली. या दुसरी करता प्रयत्न आणि वेगानं दुसऱ्या धावे करता येत असताना 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचली 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अश्विन चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. रोकावं लागणार आहे त्याला, कारण जरी 30 लागल्या असल्या ना तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या धावा सेफ नाहीयेत. यावेळेस मात्र बॉल समोर. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावण्याचा प्रयत्न तर केला, मात्र तिथे तो प्रयत्न यशस्वी ठरला. बॉल गेला सीमारेषा पार. रन्स किती मिळतील? 4 की 6? तिथे षटकाराचा इशारा आलाय. 6.
आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू तिथे देहष्टीवर येऊन आदळतो. 1 रन घेण्यापासून वाचवता येणार नाही. 1 रनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झाला. एक चांगला फटका मॅच मध्ये बरोबरी करू शकतो, कारण 31 धावसंख्येचं लक्ष आहे. त्यापैकी 10 धावा दाखल करावं लागले, 21 बनवायच्या. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू 21 धावा खूप जास्त कठीण आहे असं म्हणता येणार नाही. मात्र इथनं बॅटिंग कशी होते, इथनं चेंडू कसे हाताळले जातात, चेंडूची हाताळणी ती खूप महत्वाची आहे. ती कुठल्या टप्प्यावर केली जाते ते पाहण्याला एक ठरणार आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र थोडासा दुरून बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या वाढते. 1 न पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 11 वर. आता विजयाकरता 20 बनवायचे आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 20 कशा पद्धतीने येतील, बनवल्या जातील की त्यापासून दूर ठेवलं जाईल. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅटमधनं बॉल सुटला की वाईटची पहिली अपील केली जाते. इथे तो बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आघात झालाय. हा मोठा फटका येईल का? व्हॉट अ कॅच, सुपर, फंटॅस्टिक, मॅग्निफिसंट कॅच तिथे आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट केलं, विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद. 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल या जेल करता. युवराज पाटील यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल या आउटस्टँडिंग कॅच करता. विकेट आली आहे. खेळाडू बाद. चला लगेचच मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. लगेच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा. येणारे 6 चेंडू आणि विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे युवराज पाटील यांच्या माध्यमातून. सुशांत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हॅट्रिक घेतली तर 500 रुपये युवराज पाटील यांच्या माध्यमातून. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल तिथे वाईटचा इशारा आलाय. 19 ची अजूनही गरज आहे. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि 19 धावा. सुशांत यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1100 रुपयाची कॅश प्राइज आहे युवराज पाटील यांच्याकडे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन तर कंप्लीट केली आहे. फंबल होत आहे, मात्र दुसऱ्या रन करता रेडीच नाहीयेत. ती मुळात घ्यायचीच नाहीये. आता 5 बॉल 3 षटकार या मॅचचा तोच रिझल्ट आहे. 5 चेंडू आणि 3 षटकार जर आले तर इथे नेवरे 11 संघ विजयी होईल. जर या 3 षटकारांपासून दूर ठेवलं तर मग इथे धर्मवीर प्रतिष्ठान अबिटकर संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. सुशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता समोर स्ट्रायकर एन कडनं नितेश आहे. यावेळेस समोरच्या बाजूला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली आहे. रन वाचवणं ते इम्पॉर्टंट आहे. तिथे बॉलला स्टॉप केलं, रन्स वाचवल्या, 1च रन आली. आता 4 चेंडू आणि विजयाकरता 17ची गरज आहे. आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही. आता सिंगल डबल येऊन काही फायदाही नाही. 4 आणि 17 बनवायचे आहेत. सुशांत अगदी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानात पाहायला मिळते. फटका यावेळेचा दमदार बॉल जाईल डाऊन द क्षेत्रात, सीमा रेषा पार. लॉंग ऑन मधनं इथे दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार.
मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी थोडस सांभाळून झेल घ्या. तिथे झेल घेताना अगदी कपाळ मोक्ष झालाय, कपाळावर येऊन लागला होता बॉल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. तिथे सावली क्रिएशनच्या माध्यमातून अगदी त्या क्षेत्ररक्षकाचा कपाळ मोक्ष तिथे प्रेक्षक होता, अगदी त्याच्या कपाळावर लागला होता हा बॉल. आता 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉल मध्ये विजय करता जर आपण पाहिलं तर 11 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 11 धावा. सुशांत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं चेंडू हाताळण्याकरता समोर स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करण्याकरता सुरेंद्र. इथे काय घडलंय काय घडलंय काय घडलंय, तिसऱ्या पंचांची मदत, वाईटचा इशारा आलाय. विकेट आहे की नाही ते इथे तपासलं जाईल. नॉट आउट. बॅटर सेफ आहे, पोहोचलाय आपल्या क्रीज मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर वाईटची 1 वाढली आहे, त्यामुळे धावसंख्या 21 आहे. 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार आहे. सुशांत यावेळेस बॉलला उडवलं, उंची जास्त, लांबी किती, क्षेत्ररक्षक, षटकार. षटकार इथे षटकारानं मॅच बदली केली. आता 2 बॉल 4 धावसंख्येची गरज. 2 चेंडूचा खेळ, 4 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल मध्ये 4 कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील. हा आतल्या बाजूने ढकलण्याचा बॉल होता, झेल मुळात नव्हताच. हा इथे लोटणं आतल्या बाजूने ढकलू शकत होता, फक्त झेल नव्हता झाला. तिथे खूप चांगल्या पद्धतीनं फिल्डिंगचे एफर्ट तर लावले, मात्र चुकीचे लावले, बॉल बाहेर पडला. आता 2 बॉल 4 ची गरज आहे. हा बॉल खूप निर्णायक आहे. यावेळेस मात्र विकेट किपरला गुंगारा दिलाय. एक चांगला बॉल वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज, कारण बॅटच्या वरनं गेला होता बॉल. हा अर्ध्या बॅट वरनं गेला होता आणि त्यामुळे तिथे हा फेअर बॉल आहे. आणि जेव्हा तो इन लाईन होता ना, तेव्हा तो आत होता विकेटच्या, आणि त्यानंतर मग बाहेर निघताना पाहायला मिळाला. त्यामुळे हा एक फेअर बॉल आहे.
एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक चेंडू आहे, निर्णायक चेंडू आणि इथे चौकार येईल की डॉट बॉल येईल. आता क्षेत्ररक्षकांची सत्व परीक्षा, फलंदाजाची सत्व परीक्षा. सुरेंद्र ज्यानं ही मॅच जिवंत केली आहे, 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 300च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 7 बॉलमध्ये 21 बनवल्यात. 1 बॉल 4. काय होईल? आपापल्या कुलदेवतांचं नामस्मरण ते सुरू आहे दोन्ही टीम कडनं. कोण जिंकेल? यावेळेस मात्र बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय, सीमा रेषेच्या पलीकडे जाईल का? पाठलाग होतोय, बॉल सीमा रेषा पार. इथे विजयी होतीये टीम नेवरे 11. नेवरे 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम आबिटकर.